अच्छा अरे नमस्कार राणादा नमस्कार. वरती सोड. आज रातच्याला रस्ता मंडई यायला लागते. आता तुम्ही पुढाकार घेणार म्हणजे यायलाच लागते. आपण ते मागच्या टायमासारखं बिन भाकरी जेवू नकस. तुझ्या भाकरी घेऊन ये, नाही तर मागणं कमी पडायला नको. ते रस्ता अन्नबाद बरकत करणार आहे. छा राणादा. अहो गेल्या वेळी बायको बाहेर गेलती हो. म्हणून नाहीतर गिरणीवाला पिठाची काय कमी. म्हणजे काय गावचं दळप मारतो का काय? अहो तुमच्यासारखा लिडर असल्यावर माझं धाडस तरी होईल काय. लोक पायताना मारतील की मला. वरती समजा जाऊ दे, तू टाइमात पोहोच. हा चल. हा बरोबर. हा नमस्कार तात्या. काय काय नाही. नमस्कार राणादा. राणादा अभिनंदन अभिनंदन. मस्त पार्टी झाली पाहिजे बरं का. अहो तेच सांगायला आलोय. आज रातच्याला रस्ता मंडळ करायचं ठरलंय, तेव्हा टायमात या काय. अरे वा 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 वा, याला म्हणायचा खरा पुढारी. अहो जंगी रसा मंडळ करूया की. अहो आनंद साजरा व्हायलाच पाहिजे की. काय दगडू. होय झालंच पाहिजे बघा. मला तर लय म्हणजे लय आनंद झाला बघा. हा टक्कनक. बरं चला मी निघतो, मला समजा ते सांगायचंय. तुम्ही टायमात या काय. हा, येतो. बरोबर. चला चला चला. हा ठीक आहे. गोदाक्का गोदाक्का. काय रे सूरज, अगं चहा नाश्त्याची तयारी कर. माणसं येणार आहेत आता घरला. आता ह्या येळेला वय आज सभा होणार आहे इथं. काय हो आता कसली सभा आणि आज लई मोठी घोषणा होणार आहे इथं. कसली घोषणा काय सांगशील का नाही. आज राणादाचं सरपंचकीसाठी नाव डिक्लेअर होणार आहे. अरे काय सांगतोयस. काय असं कसं. असं कसं म्हणजे गावातल्या सगळ्यांनी वाटतंय राणादानच सरपंच व्हावं. ती सगळी माणसं सांगायला येणार आहेत आबासनी. वहिनी सरपंच होणार आहे आपला भाऊ. आधी राणा भाऊजीसने कुणी विचारलंय का. आता समध्या गावाच्या मनात आहे म्हणल्यावर राणा कशाला नाही म्हणल. करेक्ट. गोदाक्का आपल्या घरातलं बेस्ट माणूस सरपंच होणार आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार राणादा, नमस्कार. अहो बरं झालं इथंच भेटला ते. अहो आम्ही समजी वाड्यावे नव्हतो बघा. वाड्यावर कशाला. अहो बातमी कळली आम्हाला. सांगायच्या आधी कळली का काय. अहो राणादा गावभर झाले समजे लय खुश आहेत. होय होय होय. तुमचं गाव खुश आहे. होय समजा गाव. अहो राणादा तुम्हाला सांगतो सगळ्यांच्या मनात होतं तसंच झालं बघा. होय होय होय. होय. अहो पण तिकडे बरकत एकटा बिचारा मरेल की. राणादा बरकत का मरेल हो. आता समजा गावासाठी रस्ता मंडळ करायचं म्हणल्यावर मरणारच की. लगेच जेवण खाणं सुरुवात केली वाटतं. आता वातावरण चांगलं झालं बघा. व्हायलाच पाहिजे. आपला लीडर कोण. राणादा. राणादा तुम्ही चला पुढे वाड्यावर, आम्ही समजा येतो माग माग. होय होय. एकदा का तुमचं नाव जाहीर झालं की नाही रस्ता मंडळात जायचं बरं का. काय रे? होय होय. हे काय काय जेवण एवढं आणली का केले. ज्यादा मीठ खाऊनी म्हणतात. बीपी होतोय म्हणून. हे कोणी सांगितलं तुला. अहो मी वाचलंय. तुझी हुशारी आजकाल लय वाढायला लागली. 10वीचं सर्टिफिकेट आहे म्हणून शानपणा करू नकोस. माझ्याकडे बीकॉम ची डिग्री आहे. पण कुठे नव्हती. मीठ सर्टिफिकेट आहे की नाही त्याचा जाळूनच टाकतो एक दिवशी. मला सांगायला लागली लय शानपणा झाला तुझा. राणाचा सरपंच होणार म्हटलं होतं, कसलंच टेन्शन नाही बघा. होय होय. फक्त राणादा तेवढं तयार व्हायला पाहिजे बघा. होय होय होय. तयार होणार. गावकऱ्यांची इच्छा कधी मोडत नाही. हा हे बी बरोबर आहे बघा. अरे राणादा आले. नमस्कार राणादा, नमस्कार नमस्कार. नमस्कार. या अच्छा हा. तर या टाइमात रस्ता म्हणजे भारी होणार बघ. समजत येणार वाटतं. रसा मंडळ मागणं करा तुमचं. ह्यो आधी निवडणुकीचा झमेला मिटवा.
अहो सरपंच साहेब आता राणाचा उभा राहणार म्हणल्यावर जमेला कसला त्यात होय राणा दादा आता बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे बघा. होय होय राणादा बिनविरोध झाली पाहिजे बघा. एक मिनिट निवडणूक होय राणा, आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी तुझं नाव फिक्स केलंय. तूच आता गावचा सरपंच. मी अहो नाही मी नाही. अहो मला काही इंटरेस्ट नाही असला राजकारणात. माझ्यासाठी माझी तालीम बरी, माझा मळा बरा. अहो राणादा, अरे सरपंच झाला म्हणून मळानी तालीम सोडावी लागत नाही. ते बी कर आणि सरपंच बी हो. काय मंडळी? हा बरोबर आहे. हो होय बरोबर आहे. राणा, त्या पप्प्याच्या कलागती माहिती आहेत ना? गावचं वातावरण खराब व्हायला लागलंय. जर गाव नीट शांततेत राहावं असं वाटत असेल तर होय म्हण. होय 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 म्हणावं लागतं बघा राणादा. बघा राणादा उभा राहा तुम्ही. राणादा आता नाही म्हणू का? हा पण ते पण बिन काही नाही, आता ठरलंय सगळं. राणा फॉर्म भरणार. आता फॉर्म भरायचा. आता साहेब आले आणि त्यासनी सांगितलं की फायनल. हा हाव द्या. अरे मर्दा आज तर टाइमवर यायचं की. अरे नमस्कार हा साहेब, नमस्कार. अरे समदेगाव खरीवाड्यावर काय सरपंच परत काय भानगड झाली काय? नाही नाही, भानगड काही नाही. हा आबा, अख्ख्या गावानं राणादाचं नाव सरपंचकीसाठी ठरवलंय. आता राणादा उभा राहणार आणि निवडून बी येणार. गावचा नेता कोण? अरे सूरज हा काय एडेपण आहे? अरे डोकं ताळ्यावर ठेवून वाक्य जरा. पण राणादा सरपंच बनले. बस. अरे जरा सरपंचकीचे नियम तरी ध्यानात घ्या की. राणा सरपंच झाला तर आम्हाला आनंदच आहे की. अरे पण सरपंच व्हायला 7वी पासची अट आहे, त्याचं काय? उगाच उचलली जीवन लावली टाळ्याला. हा खरं मगा धरणं आम्ही हेच सांगत होतो, पण समधी एवढ्या उत्साहात होती की आमचं कुणी काय ऐकूनच घेतलं नाही. राणा भाऊजी अडाणी आहेत हे समध्यांनी ध्यानात घ्या आता. हा? म्हणजे राणा भाऊजी किती बी हुशार असलं तरी सरकारी दरबारी अडाणीच की. म्हणजे बघा आता ते जर शाळा शिकला असतं का नाही तर त्यांना नक्की उभं राहता आलं असतं. नाही पण आता ते शाळा शिकल्यालाच नाही. कळलं तेव्हा की त्यांना समद्यांना. किती वेळा सांगताय मंडळी, राणाला काही निवडणुकीला उभं राहता येणार नाही. मग गायकवाडांच्या घरातलं दुसरं कुणीतरी. पप्प्या संगट 2 हात करायची गावात कुणात बी हिंमत नाही साहेब. तेव्हा सरपंच गायकवाड घरातलाच पाहिजे. होय 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 आपल्याच घरातला पाहिजे बघा. साथीला आमचं पॅनल आणि संपूर्ण गाव उभं राहील. होय 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 होय. तुम्ही सगळ्यांनी राणावर जो भरोसा दाखवला त्याची कदर आहे आम्हाला राणाला बी. हा आता राणाला निवडणुकीला उभं राहता येत नाही, पण राणा सांगल तो उमेदवार आपल्या पॅनलकडून उभा करू असं आम्ही जाहीर करतो. राणा ठरवल तोच या गावचा सरपंच होईल.
राणादा ज्याच्या पाठीची तो बी राणादा एवढा ताकदवान होईल. मग पप्प्याचा काय भ्यास नाही. राणादा त्याच्या पाठीचे आहेत की नाही तो सरपंच झालाच म्हणून समजा. आता आम्ही कोणाला भीत नाही. हा, येतो. या, या. या. राणा तू ठरव आपल्या घरातल्या कोणाला सरपंच म्हणून उभं करायचं. पप्प्यादा हे पप्प्यादा कोण आहे रे? काय रे तुला किती डाव सांगितले? पप्या म्हणायचं नाही. अरे माननीय परेश पाटील म्हणायचं. हा अरे गावचा सरपंच आहे मी भावी. कायमचा भावीच राहणार वाटतं. तिकडे राणादाला उभा करायची मागणी घेऊन साहेबांकडे गेल्यात गावची लोक. आणि एकदा जर राणादा उभा राहिला आपलं काय खरं नाही गड्या. हे बघ ते नाही उभा राहत. त्याला काय बी इंटरेस्ट नाही राजकारणात. ते मला बी माहित आहे. तर गावच्या लोकांनी जर गळ घातलं तर राणादा उभा राहणार. तू लई लोड घेऊ नकोस रे. ते नाही उभा राहत. नाही उभा राहत. तू गावासाठी काय बी करायला तयार आहे. तुला काय सांगायला मी तू एक काम कर. तू आता घरला जा आणि भाकऱ्या खाऊन झोपून टाक. एक लक्षात ठेवायचं उद्याच्याला गावातल्या असंतुष्ट आत्म्यासनी राऊंडात घ्यायचं आपल्याला. त्याच्याकडे जरा लक्ष दे. कळतंय काय? हा तुझा आता घरला जा. निघ जा 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 सावकाश. त्या रानाचा पत्ता कवाच कट झालाय. काय काय म्हणते मी? काय काय ते परत काय ते? मी म्हणतेय लहानपणी शिकायला काय झालं होतं? का शिकला नाही? माऊ लई तालीम झाली. तालीम तालीम आणि मळा यात शाळा राहिली. मळा आणि तालीम याचं फक्त निमित्त आहे. तालमीत गेल्यावर शाळा अभ्यास करायचा नसतोय. कोणी सांगितलं तुम्हाला? पाऊस पडतो सर घरी चालणारे भर पाऊस वाजे दडार धूम धाबा धाबा ठोका धूम. बघा बघा केवढा आहे हा लाडू. तरी कसा अभ्यास करतोय? शिका जरा त्याच्याकडनं काहीतरी. तुम्हाला एवढं सांगूनही शिकायला नको. शिकला असतात ना तरी वेळ आली नसती. सरपंच झाला असतात पण नाही. शिकायला नको तुम्हाला. पाऊस वाजे दडार धूम धाबा धाबा ठोका धूम. धावता धावता घातले घर पत्रे पावता दिवसभर. पाऊस पडतो सर घरी चालणारे भर राडधूम धावा धावा धोका धूम. काय म्हणाला? कुठं काय काय नाही ते कविता. लहानपणी शिकायला काय झालं होतं? तेव्हा का नाही शिकला? ते झाली चूक. आता काय करू? मग झालेली चूक सुधारायला नको. आता शिकायला काय होतंय? ते तालीम म्हणा मळा. सांगितलं ना ते फक्त निमित्त आहे म्हणून. मनापासून शिकायचं तर माणूस कधी आणि कसाही शिकतो. बाकी सगळं करायला असतो उत्साह. अभ्यास म्हणला की कुठे जातो तुमचा उत्साह? ते काही नाही. सांगा शिकणार आहात का नाही? शिकणार आहात का नाही? पत्रे पावता चिडून आईच्या कुशीत बसलं दडून. गोदक्का काय गोदक्का? ते आईच्या कुशीत मला नवं लाडू. लाडू कविता म्हणतोय. तुम्ही तुमचं काय ते सांगा. झाली चूक. मी शिकतो. आपण दोघं मिळून अभ्यास करू. मी कविता बनू. हा दोघांनी मिळून कविता म्हणायची आणि दोघांनी मिळून शाळेत जायचं. कळलं? चला उभे राहा दोघं.
उभे राहा दोघं. कविता म्हणा. पाऊस पडतोय धडाधूम, पाऊस पडतोय धडाधूम, धावा धावा ठोका धूम. धावा धावा ठोका धूम, पाऊस पडतोय चिडून चिडून, पाऊस पडतोय चिडून चिडून, आईच्या कुशीत बसतो दडून. आईच्या कुशीत बसतो दडून. गोदक्का, कविता. पाऊस पडतोय धडाधूम. साहेब तुम्हीच सांगा, एवढ्या लहानग्या पोराला बाहेर शिकायला पाठवणं काय बरोबर आहे काय? आमचं हे काय ऐकनात झालं बघा. तुम्ही सांगशीला तर ऐकतील व जरा. मी बी असाच घाबरलो होतो राणा बारका असताना, आणि त्याची शाळा राहिली. शाळे वाचून किती अडतंय बघती हस नव. साहेब पण बिन काय नाही. अगं राणा शिकत नव्हता. तुझं पोरग शिकतंय तर अडू नकस त्याला, नाही तर राणासारखं होतंय. कळतंय का मी काय म्हणतोय ते? वय साहेब येऊ मी. या. गोदक्का येते मी. साहेब, रानाचं काय वाईट झालं म्हणून तुम्ही असं बोलतायसा? वाईट म्हणत नाही मी, पण शिकला नाही. शिकला नाही म्हणून आज गावासमोर मान खाली घालावी लागली. ते बघितलं सनव. अंजलीला बी वाईट वाटलंच की. अहो ते वहिनी साहेबांनी रानाला अडाणी म्हणल्या म्हणून, नाहीतरी त्या वाटच बघत असतात घालून पाडून बोलायला. सुनबाईंचा खोचकपणा माहिती आहे आम्हाला, पण राणा शिकला नाही. शिकला नाही म्हणून सगळ्या गावाचा हिरमोड झाला. हे तर खरं आहे का नाही? आमचं चुकलं. बारक्यापणी बळजबरीनं शाळेत पाठवायला पाहिजे होता, पण आई विना पोर म्हणून आम्ही घाबरलो आणि जादाच काळजी करत गेलो. त्यात आमचं दौर. त्यावेळी दुर्लक्ष केलं म्हणून आज ही वेळ आली. जे झालं ते झालं. तर आता तुम्ही पोरावर चिडचिड नका करू. आणि सूरजचं बी काय चुकलं? अहो भावाचं कौतिक म्हणून तो समज करीत होता, पण तुम्ही त्याच्यावर बी भडकला असा. खरं तर आम्ही त्याच्यावर भडकलो नव्हतो. राणा अडाणी राहिला याला आम्हीच जबाबदार. आमची चूक आहे. अहो शाळा शिकला नाही म्हणून काय झालं? पण माझा राणा लई हुशार आहे बघा, आणि अंजली त्याला शिकवतेच की. पहिल्या परीस ज्यादा 4 गोष्टी आता कळायला लागल्यात त्याला. पोरांची बाजू घ्यायची सोडत नाही तुम्ही. राणाला अडाणी म्हणलं हे चुकलं आमचं. माझा राणा हायच हुशार बरं काय. म्हणून तर सरपंच पदासाठी उमेदवार निवडायची जिम्मेदारी राणावर सोपवली आम्ही. आणि ती जिम्मेदारी माझा राणा पार पाडणार म्हणजे पार पाडणारच. तुमच्या चांगुलपणावर विश्वास ठेवून आबांनी मोठी जबाबदारी दिली तुमच्यावर. वय पण मी लई मोठ्या पेचात पडलोय बघा. मी कोणाची निवड करू? मी का म्हणतो तुम्हीच वा की सरपंच. अजिबात नाही. काय बोलताय? मला माझी शाळा, तुम्ही, घर, घरातली माणसं एवढंच पुरेसं आहे. मला राजकारण वगैरे अजिबात जमणार नाही. हो तुम्ही काय बी काळजी करू नका. आबा, मी, सूरज समजा गाव तुमच्या पाठीशी उभं राहील. नाही म्हणाले ना. आणि मी शिक्षिका आहे. शिक्षिका असताना कुठली निवडणूक लढवता येत नाही. तुम्ही बी नाही, मी बी नाही. आता सूरजानं वहिनीच राहिली की. दोघांच्या मध्ये कोणाला निवडू? आबांनी तुमच्यावर विश्वास ठेवून निर्णय तुमच्या हाती दिला. मी नाही सांगणार, तुम्हीच ठरवा. मला सूरज बी बरोबर वाटतोय आणि वहिनी बी. मग कोणाचं नाव ठरवू? तुम्ही नीट विचार करा. मला खात्री आहे तुम्ही जो निर्णय घ्याल तो अगदी व्यवस्थित असेल. दोघांमधलं जास्त योग्य कोण आहे ते ठरवा आणि सांगा. सूरज भाऊजी की जाऊबाई?